तर हे असं चिकन उकडलेलं आहे. जास्त उकडलं का ग? लेग पीस तुटला? कुठे तुटला? ठीक आहे, गळाला तो जरा जास्त. हा म्हणजे चिकन आहे ना हे हायब्रिड कोंबडीचं असल्यामुळं जास्त लवकर गळतो ना. हे 3च शिट्टी घेतली होती. हा ठीक आहे. आता यातलं पीस वगैरे काढून घेऊयात. हा सुकं बनवायचं. पहिला सुका बनवून घेऊया मग रस्सा बनवूया. सुकं बनवू कारण जो वाटणच तिकडे दुसऱ्या पातेल्यात घालून आपण त्यातच रस्सा टाकणार ना. हा ठीक आहे. हे काढायला ते मला माहिती. हॅलो मंडळी, नमस्कार. तर आज माझ्या किचन मध्ये आहे आदिती. हाय आदिती. काय करते आदिती? चिकन वॉश करणार आहे. हा, आणि चिकन कसं बनवणार आहेस तू? चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवणार आहे. अच्छा, तर तू आता हे पहिलं धुवून घेणार का? येस. अच्छा, आपण खानदेशी पद्धतीने बनवणार आहे काळ्या रस्स्याचं. अच्छा, तुला जमतं खानदेशी पद्धतीने? तू बनवलेलंस अगोदर? हा, चांगलं आहे. चला, आज मला काहीतरी नवीन खायला भेटणार आहे कारण नेहमी मी माझ्या हातचं खाऊन वैतागलेली. सो आज खानदेशी पद्धतीने चिकन बनवत आहेत. आणि इकडे बिग बॉसचे फॅन आहेत ज्यांनी राखी सावंतचा बिग बॉस बनवायला. इकडे चिकन साठी मसाला बनवत आहे माझी दुसरी फ्रेंड. तर चालू आहे सर्व काम. असं एकदम मन लावून चिकन वॉश करते, एकदम स्वच्छ असं. क्या बात आहे. हो, अच्छा, मस्त. मला पण एकदम स्वच्छ धुतलेलं आवडतं. तसं मी चिकन पीस नाही खात, पण मला रस्सा खायचा असतं म्हणून मग मी पण स्वच्छ धुवूनच करते. असा एकदम स्वच्छ खळाखळा पाण्याने धुते. कधी आहे ना, आम्ही गावी असताना ह्या चिकनला काय करायचं माहितीये का? ज्वारीचं पीठ लावून धुवायचं. हा, आता काय करते? मॅरिनेशन करते. हा, बरोबर बोलली ना. मी ऍक्च्युली काय केलेलं माहितीये का? एकदा व्हिडिओ बनवताना मी अशी बोललेली की मी मॅग्नेट करायला ठेवले थोडंच. तर मला जेव्हा लोकांनी कमेंट केले तेव्हा समजलं की ह्याला मॅरिनेशन बोलतात म्हणून. तर चांगली गोष्ट, मला युट्यूबवरून बऱ्याच गोष्टी अशा शिकायला भेटल्या. तर आता इथे एका टोपामध्ये चिकन धुवून घेतलेलं आहे हिने स्वच्छ, आणि त्यानंतर यामध्ये दही घातलेलं आहे. आणि आता मीठ टाकते. तू हे बोलतच नाही. हे आपलं काय ठरलं होतं आदिती? तू बोलणार ठरलं होतं ना, मग तू बोलतच नाही काय? मग मी एकटीच व्हिडिओ नसता का बनवला? हा, बोलते थांबारे, माझं कॉन्सन्ट्रेशन इकडे. हा, एवढं टेस्टी बनवणार आहे तू. क्या बात. तर आता थोडीशी हळद जास्त टाकते का? बस. हे पण टाकू? बघ तुला काय वाटतं. थोडासा चिकन मसाला आणि हे छान मिक्स करायचं. मिक्स करताना कसं वाटतं? ते बिग बॉस तिकडे काय जोर जोरात आवाज करतोय बाबा. एकदम स्वच्छ चिकन धुतलं होतं आणि असं मस्त मिक्स चालू इकडे. मस्त मॅरिनेशन. क्या बात आहे. आता अजून आपल्याला ते पण टाकावं लागेल, मिरची, गार्लिक, लसूणची पेस्ट. हा, लागेल आणि चॉप केलेला कांदा फोडणीमध्ये टाकायचं आहे ना. तर मग त्याची मसाल्याची तयारी चालू आहे एक साईडला आपली. झालं. आता ह्याला झाकण लावून ठेवून द्यायचं एक साईडला. काय करते तू? चिकन मसाल्याची तयारी. अच्छा, मसाल्यामध्ये काय करतेस? मसाल्यामध्ये मी अद्रक घेतलाय, लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि ओलं खोबरं. तुम्ही तसे काय मेहनत करत नाही आहात बाई का? हे ऑलरेडी लसूण सोललेला इकडे. हा, मी ते आधीच सोलून ठेवलं होतं. हा, क्या बात आहे. ओलं नारळाचं काढून ठेवले कारण त्याची टेस्ट छान येते. हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. चला आता बघूया तिकडे काय चालू आहे किचन मध्ये. कभी आदिती काय करते? अरे बापरे, ही तर खूप मन लावून एकदम असं चिकन धुत आहे. ओके, येस. तर अशी तयारी झालेली आहे. खोबरं कापून ठेवले, ओलं खोबरं, अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर. आणि मग आता कांदा
तर मग आता एक कांदा काय बारीक करणार? चॉप करणार आहे. हा ते आपण ते चिकन जेव्हा शिजवणार ना त्यात आपण ते टाकणार बारीक कट केलेला कांदा अच्छा आणि सगळी पेस्ट वगैरे आणि मग चिकन टाकणार आणि मग त्याला शिजवणार. ओके. बनवतं पण मला शिकायचंय मग तेवढ्यासाठी तू कधीपासून बनवते म्हणजे हे चिकन वगैरे असं? तू अजून लहान आहे म्हणजे मला ऍक्च्युली मी हॉस्टेलला आल्यापासून मी जेवण बनवायचं शिकले हा. आणि मम्मीला फोनवर विचारून सगळं बनवायचे. मग हळूहळू मला व्यवस्थित जमायला लागलं. मी चिकन खायची नाही पहिले. हा मी पुण्याला आल्यापासून चिकन खायचं शिकले बाहेर हा, आणि हा. नंतर हळूहळू आता बनवायचं पण शिकले. अरे वा क्या बात आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी बऱ्याच रूम मध्ये राहणाऱ्या मुलींना बघितलंय ते जेवण म्हणजे ऑर्डर करतात, बाहेरून मागवतात आणि खातात. ऍक्च्युली डेली मेसचं जेवण चांगलं नसतं त्यामुळे घरी जेवण बनवायचं शिकले मी. व्हेरी गुड, खूप छान. आता काय करते म्हणजे तू, म्हणजे जॉब वगैरे काय? ऍक्च्युली माझं रिसेंटली इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय. आता मी सध्या जॉब सर्च करते. हा. म्हणजे सुरू आहे माझं कॅम्पस प्लेसमेंटचं चाललंय. हा हा, ते त्यासाठी इकडे. व्हेरी गुड. तर मग आता ह्याला तू फोडणी देणार का? हा आपण हे आता फोडणीत टाकणार. अच्छा. त्यात साईडला आपण हा. हे गार्लिकची जिंजरची पेस्ट करणार. अच्छा, तू मिक्सर मध्ये वाटण करून घेते. हा अद्रक आणि लसणाची फक्त तुला पेस्ट हवी आहे? हा हे आपण त्या आणीसाठी जेव्हा चिकन शिजवणार ना त्यात हा. टाकणार हे. अच्छा, इकडे आहे मिक्सर. जास्त होईल का मिरची? नाही आपण 2 मिरच्या टाकायची. म्हणजे तू हे वाटण नाही करत आहे? नाही. ओके. तू हे जस्ट त्यात टाकणार आहे आपण. म्हणजे ह्या साईजने असं कापणार? हा असं लांब लांब कट करणार. ओके. म्हणजे हे टाकल्यावरती दुसरं लाल तिखट टाकायची गरज नाही ना? नाही हे टाकायचं. हे जस्ट आणि रस्सा चांगला लागण्यासाठी टाकणार आपण. बरं. कारण की तो रस्सा आपण भाजीत टाकणार ना नंतर. ओके. जेव्हा काळा मसाला. मध्ये फोडणी देणार ना? हे बघा आमचं लायटर बंद पडलं नवीन आणल्या तर मग ही अशी काळी वळायला लागते. तू आता आपण पहिले तेल घालणार. तेल किती टाकणार? नॉर्मल बस कांदा फ्राय होईल. घालूया. ओके. तर 1 चमचा यामध्ये जाणार तेल. तर मग आता स्टार्टिंगला तू टाकणार यामध्ये? सगळ्यात पहिले घालणार ग्रीन चिली. ओके. लांब हो पुढे. त्यानंतर टाकणार पेस्ट केलेली आपण. पेस्ट. ओके. त्याला परतून झालं सॉटे करून घ्यायचं छान. मग ग्लासला कांदा. ओके. अच्छा, कांदा वितळण्यासाठी ना? थोडं मीठ. बाहेर आहे ना उजेड असल्यामुळं क्लिअर नाही दिसत ना. आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये मिक्स करायचं. त्याला मिक्स करायचं व्यवस्थित. हा हा, अद्रक लसणाचा काय सुगंध येतो. ठेवू थोड्या वेळ. ओके. किती वेळ? 2-3 मिनिटं फुल गॅसवर वाफू देऊया त्याला. आणि अच्छा. मग त्यात पाणी घालून आपण कुकर लावू. ओके. आता कांदा कापून घेते. लांब कांदा कापायचा आपल्याला. अच्छा, म्हणजे हे भाजायचं ना सर्व? हा, काळ्या मसाल्याच्या वाटणसाठी भाजायचं. ओके. तर आता हे उकळलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये टाकून घ्यायचं.
तर व्यवस्थित मिक्स करू आपण. हा. आणि मग 3 शिट्टी काढून घेऊ. आता ह्याला शिट्टी काढून घ्यायच्या 3 ना. हा 3 शिट्टी. ओके. वॉश करून फास्ट कापते का कांदा तो? हो. मम्मीला घरी मदत करायची मी ह्या कामांना. हां. कट करायचं काम माझ्याकडे असतं. छान. तर आता एक साईडला हे कुकरला 3 शिट्ट्या व्हायला ठेवले. तोपर्यंत इकडे आमचा मसाला बनवायचा चालू आहे. ओके. इकडे ठेव. आता आपण हे सगळं मसाला भाजून घेणार आहे काळ्या मसाल्यासाठी. तर पहिले थोडं तेल घालायचं कढईत. त्यानंतर सगळ्यात पहिले आपण कांदा भाजू. 3 लांब चिरलेले कांदे. आपण कांदा ना लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्यानंतर मग त्यात सगळे बाकीचे उरलेल्या वस्तू टाकून पुन्हा ते पण भाजून घ्यायचे. आता एक एक करून ना सगळ्या वस्तू यात घालायच्या. सगळ्यात शेवटी लाल मिरची घालू. थोडा थोडा कांदा लाल व्हायला लागलाय. पूर्ण जेव्हा असं लालसर होईल त्यानंतर आपण हे बंद करून गार करून मग त्याचं वाटण बनवूयात. शेवटी लाल मिरची आता आणि थोडी कोथिंबीर. हे पण पुन्हा एकदा मिक्स करून अजून थोड्या वेळ. आता यात 2 मिनिटं टोमॅटो टाकून ते पण परतून घेऊ. आदिती काय करतेयस? मसाला भाजते. झाला मसाला करून? ओके. नंतर ना मसाला झाल्यानंतर ना कशाची तयारी करणार आहेस तू? नंतर काय नाही, वाटण बनवायचं आणि मग भाजी बनवायची. ओके. स्मेल खूप छान येतोय मसाल्याचा. सुगंध खूप छान येतोय मसाल्याचा. आता हे वाटण थंड झालंय. आपण याला मिक्सर मध्ये घेऊन वाटून घेऊया थोडं थोडं करून. थोड्या थोड्या वेळाने मिक्स करायचं. तर हे असं चिकन उकडलेलं आहे. जास्त उकडलं का ग? लेग पीस तुटला? कुठे तुटला? ठीक आहे, गळाला तो जरा जास्त. हा म्हणजे चिकन आहे ना हे हायब्रिड कोंबडीचं असल्यामुळं जास्त लवकर गळतो ना. हे 3च शिट्टी घेतली होती. हा ठीक आहे. आता यातलं पीस वगैरे काढून घेऊयात. हा सुका बनवायचं. पहिला सुका बनवून घेऊया मग रसा बनवूया. सुका बनवू कारण जो वाटणच तिकडे दुसऱ्या पातेल्यात घालून आपण त्यातच रसा टाकणार ना. हा ठीक आहे. हे काढायला ते मला माहिती. हा तर मग ना. तर आमचं लायटर खराब झाल्यामुळे सारखे आम्हाला अशा काड्या ओढावं लागतात. लय भूक लागली मला खूप जास्त. आता पुन्हा यात आपण खूप जास्त भूक लागली खरोखर. जास्त भरपूर तेल टाकूयात. ओके. आता तू हे सुका बनवते का? मसाला भाजून घेतो आता. तळून घेतो. नाही सुकासाठी की रश्शासाठी? हा दोघांसाठी सेमच मसाला. बेडवर तुझ्या का तिच्या? ती माझ्या बेडवर ठेव. आता तेल गरम झालं आपण त्यात हे वाटण घालू. आता हे सुका छान असं भाजून घ्यायचा हा मसाला. आता तेल सुद्धा तोपर्यंत घालणार आपण. हा सगळे टाकू की थोडे थोडे घालू?
थोडे काळा मसाला आणि हा लाल मसाला 1 चमचा. फुल बघ. थोडं तयार तो रिसेंटली संपलाय. तो खूप टेस्टी लागायचा. मी गावाकडनं आणलेला तो. हा काय नाव होतं? खानदेशी चिकन मसाला. हा सगळे राहू बघ. लेग पीसचा लेग पण नाही राहिला. नाही दिसत आहे. ते आता पुन्हा तो शूट कर. मस्त चिकन सुक्का बनत तिकडे रेडी झालेला आहे आणि मला खूप भूक लागली. पण मी पीस एवढं जास्त खात नाही. मला रस्सा खायचा आहे तर मी वाट बघते रस्सा बनवण्याची. अगदी खानदेशी पद्धतीने काळा चिकन सुक्का. काळं झालंच नाही ग हे. काळं झालंच नाही का? लाल लाल झालं. उद्यापासून काळं द्यायचं तर तू बोलली दिसत तर चांगलं दिली. थोडं पाणी घालूया. आणि आता फायनली आम्ही बनवतोय चिकनचा रस्सा. तोही खानदेशी पद्धतीने. हा बस. हा आता हे पण बघ थोडं सगळं. छान तरी आधी बाकी तिकडे टाकू. तर फायनली बनलेला आहे आमचा चिकन रस्सा. हे चपात्या 2 ठेव केक. हा 2. नमस्कार मंडळी, या जेवायला आज संडे स्पेशल चिकनचा रस्सा, चिकन सुक्का, चपाती आणि असा कांदा आहे. तर या सर्वजण जेवायला